श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, नदीकाठी जीवन वसलं, नदीकाठी लोकसंस्कृती वाढली, नदीकाठी उत्तम तीर्थक्षेत्रही वसली. या नदीला आपण जीवनदायिनी असं म्हणतो, तिचं पूजन आपण करतो. कृष्णा नदीकाठी होणारे अनोखे उत्सव आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. गंगेची आरती असेल किंवा नर्मदेची परिक्रमा, ही सर्वसामान्यांना माहिती असलेली नदीची एक वेगळ्या पद्धतीनं केली जाणारी पूजा. आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय कृष्णा नदीची, म्हणजे आपल्या शेजारून वाहणाऱ्या कृष्णा नदीची परिक्रमा पूर्ण केलेल्या डॉक्टर मुरलीधर वारुंजीकर यांना. डॉक्टर मुरलीधर वारुंजीकर यांनी कृष्णा नदीची परिक्रमा नुकतीच पूर्ण केली. परंतु या अशा परिक्रमेमध्ये त्यांना नदी कशी दिसली, नदी कशी भेटली, नदीकाठचे वेगळे वेगळे अनुभव, हे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत. डॉक्टर मुरलीधर वारुंजीकर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत. पहिलाच प्रश्न की नर्मदा परिक्रमा आपल्या सर्व भारतीयांना, महाराष्ट्रीयन लोकांना अगदी माहिती आहे, प्रचलित आहे, खूप लोकप्रिय आहे, अत्यंत खडतर अशी देखील नर्मदा परिक्रमा. परंतु कृष्णा नदीची परिक्रमा करावी अशी कल्पना मनात कशी आली, तिला मूर्त रूप देण्याआधी कशा पद्धतीची तयारी आपण केली? विष्णू रूप असलेली ही कृष्णा ही आद्य नदी आहे. हो, पृथ्वीचा जन्म झाला तो एक लोह गोल तप्त गोल होता आणि त्याच्यावरती मग हिमयुग आलं आणि लाव्हा रसापासून जो सह्याद्री बनला त्यातून उगम पावलेली ही कृष्णा नदी. हिमालय हा तरुण पर्वत, त्यामुळे त्यातून उगम पावणाऱ्या गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, शरयू ह्या सगळ्या नद्या अलीकडच्या आहेत. त्यामुळे कृष्णेला कृष्णा आई म्हणजे या सगळ्यांची आई किंवा आपली मोठी बहीण म्हणून कृष्णा माई किंवा कृष्णाबाई अशी तिची नावं आहेत. आपण असं जर बघितलं तर पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्याला जाऊन मिळणारी ही कृष्णा नदी जी आहे, या नदीला अनेक उपनद्या मिळतात. होय. दुसरा भाग असा की मला स्वतःला भटकंतीची आवड आहे. माझा जन्म आणि कर्मभूमी ही सातारा आहे. आमचं मूळ गाव लिंब, माझा आजोळ आरळ, या सर्व ठिकाणी कृष्णा नदी असल्यामुळं कृष्णा नदी या ठिकाणी माझं बालपण हे गेलेलं आहे आणि कृष्णा नदी हे एक मर्मबंधातली ठेवच बनलेली होती. बरोबर. आणि अशा कृष्णेची परिक्रमा करावी, ही नदी समजावून घ्यावी की ही कुठून कुठं जाते, तिच्या गाठी काय वस्ती आहे, लोकांच्या तिच्याबद्दलच्या भावना काय आहेत हे समजून घ्यावं, या दृष्टीनं मी कृष्णेची परिक्रमा ठरवली आणि ही यात्रा कृष्णेनं माझ्या हातून घडवून आणली. ही मी तुझा कृपा, आशीर्वाद आणि प्रसादच समजतो. हे मनात येणं आणि त्या परिक्रमेला सुरुवात करणं, ह्याच्यामधला जो काळ होता तो तयारीचा होता. बरोबर आहे. शारीरिक तयारीचा, मानसिक तयारीचा, मार्गक्रमण ठरवायचा, याविषयी काय सांगाल? म्हणजे माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की सर्वांजवळ ज्यांची इच्छा आहे त्यांच्याजवळ पैसा असतो पण वेळ नसतो. म्हणजे इतके दिवस जा असं म्हणलं तर त्याला वेळ सापडत नाही. त्यामुळे मनाची तयारी करणं एक भाग. दुसरं, माझा व्यवसाय आणि याच्यामुळेही मला वेळ मिळत नव्हता. त्याच्यातून जसा मी मोकळा झालो तसं मी ठरवलं की हे आता आपण काम करून घेऊया. जसं आपण म्हणतो की आयुष्यात काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. देह हे एक साधन आहे आणि देवाची भक्ती हे साध्य आहे. हे एकदा तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवलं की मग ही परिक्रमा व्हायला तुम्हाला अडचण येत नाही. मग त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, त्याच्याबद्दलची माहिती गोळा करावी लागते, पुस्तकं वाचावी लागतात, आंतरजालावरची माहिती घ्यावी लागते. आणि गमतीची गोष्ट अशी की असे परिक्रमावासी म्हणजे कृष्णा परिक्रमा केलेली लोक थोडी आहेत किंवा ती मिळणं थोडं अवघड झालं. बरं, पुस्तकही मिळालं नाहीत मला. प्रसाद म्हणून मासिक आहे, त्यामधून मला बरीच काही माहिती मिळाली. कृष्णेचा विशेषांकच त्यांनी काढलेला होता आणि त्या माहितीच्या आधारे मी जायचं ठरवलं. साधारणपणे असं आपण म्हणतो की तुम्ही देवाकडे 2 पावलं टाका, तो तुमच्याकडे 10 पावलं टाकेल. एकदा तुम्ही ठरवलं की मी जायचं आणि मी ही परिक्रमा करायची की त्यानंतर मग तुम्हाला कोण आड येईल असं मला वाटत नाही. तर असं एक बाजू. दुसरं, भाषेचा एक अडसर येतो. महाराष्ट्र सोडला तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या तिन्ही ठिकाणी भाषा पूर्ण वेगळ्या, त्याला दुभाषिक लागतो. आपल्या बरोबर कोण येणार? तर बरोबर एकच माणूस येणं अशक्य असतं. म्हणजे ज्याला आवड आहे आणि असं कुणी असेल तरच तुमच्या बरोबर येईल. त्यामुळे प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर वेगवेगळे सवंगडी होते. आता जसं तुम्ही म्हणाल की ह्याला तयारी काय, तर याला फक्त मनाची तयारी, बाकी कारण जसं
सुमारे 30 वर्षापूर्वी मी कैलास मानसरोवर यात्रा केली. मला भटकंतीची आवड आहे, त्यामुळे मी हे करायचं ठरवलं. आणि कदाचित असं म्हणू की मी बरेचसा प्रवाहाविरुद्ध पोहतो, म्हणजे ज्या गोष्टी कुणी करत नाही त्या ठिकाणी मी जातो. दुसरा असंही म्हणता येईल की अशा यात्रेमध्ये एकटं जाणं हे सगळ्यात चांगलं. एकटं जाण्याचा फायदा आणि तोटा असा, तोटा म्हणजे आपल्या बरोबर कुणी नाही हे, पण एकदा तुम्ही असं मनात धरलं की चालविशी हाती धरून या, म्हणजे भगवंत मला हाताला धरून नेतोय, त्यामुळं मला याच्यामध्ये कुणाची भीती असायची. प्रत्यक्ष कृष्णाबाईच्या सोबतच मी चाललेलो आहे. ही माझी आई आहे आणि ही आपल्या मुलाला कसा त्रास देईल, ही एक बाजू. दुसरं, एकटं गेल्यानंतर तुम्हाला अनेक काही वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तुम्ही गप्पा मारत दोघं चाललाय वगैरे, किंवा प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, हे सगळे तिथून बाजूला जातात. त्यामुळं कृष्णेचं सौंदर्य ते अनुभवणं, त्याचा आनंद घेणं, हे सगळं मी एकटा गेल्यामुळंच मला हे शक्य झालं. काही ठिकाणी माझ्याबरोबर कुणी लोक सोबत होती, नाही असं नाहीये त्याच्यामध्ये, परंतु एकटा जाण्यात मला काही अडचण वाटली नाही. या प्रवासात काठी मात्र मी जवळ ठेवलेली होती. काठी म्हणजे कुठं काय आपल्याला रस्ता सापडेल किंवा काय हे सांगणं अवघड असतं. काही वेळेला साप वगैरे आडवे जातात, त्यांना नुसतं आपण काठीनं बाजूला करायचे. कारण असं आहे की मूळ आपण त्यांच्या जागेत आपलं हे आहे, आपण पाहुणे आहे, अतिक्रमण आहे, त्यामुळे त्यांचा आपण मान ठेवला तर आपल्याला काही अडचण येत नाही. दुसरं असं की नर्मदेत जसं शूळपाणीचं जंगल लागतं, तसं इथं याचं श्रीशैला नल्लामलई म्हणून जंगल आहे. श्रीशैल्याच्या इथं अतिशय घनदाट जंगल आहे. आणि अशा जंगलातून जाताना जसं आपण कर्दळी वनाचा ज्या वेळेला उल्लेख होतो, ती यात्रा आता बंद झालेली आहे. मी असं म्हणेन की या सगळ्या प्रकारामध्ये ही लोक म्हणूया किंवा हा प्रसंग म्हणू आपण, हा तुम्हाला डिटॅच करायला शिकवतो. म्हणजे हे तुम्ही सोडून द्या, ही सगळी माया आहे. मी मोबाईल बाळगलेला आहे, माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे अमुक आहे, माझ्याकडे पैशाची पिशवी आहे वगैरे, हे सगळं सोडून द्या. कृष्णाबाई तुम्हाला साथ देईल, तुम्हाला काही अडचण येणार नाही त्याच्यामध्ये. अशा याच्यामध्ये एकदा तुम्ही मनात धरलं की मी हे असं जाणार आहे, म्हणजे मग तुम्हाला काही अडचण येत नाही. पण ह्याचं प्लॅनिंग तुम्ही स्वतःच केलं? गाडीनं किती फिरलात, चालत किती फिरलात? हो, आता कसं आहे, जिथं शक्य आहे तिथं मी चालतच फिरणं ठरवलं, म्हणजे प्रिफर केलं. ह्याच्यामध्ये म्हणजे विशेषतः महाराष्ट्र सोडल्यानंतरच्या प्रवासात मी तिथं वाहनं जी घेतली ते ड्रायव्हरला सांगून घेतलं की तू दुभाषी म्हणून माझ्यासाठी काम करणार आहेस. आणि माझा जो भर होता तो लोकांशी संवाद साधण्यावर होता. तेच विचारणार होतो डॉक्टर आपल्याला की कुठलीही परिक्रमा करताना तिचा एक विशिष्ट उद्देश असावा लागतो. आपण कृष्णेची परिक्रमा करताना काय उद्देश आपल्या मनासमोर होता आणि त्या उद्देशाला आपण कसं पूर्ण करत गेला? साधारणपणे कृष्णा नदीला जाणून घेणं, कृष्णेचा परिसर बघणं, तिथं लोक काय आहेत, त्यांची संस्कृती काय आहेत, तिथं काय प्रकारचे उत्सव चालतात, देवळं कुठली आहेत, हे सगळं जाणून घेणं, हा या मागचा त्याच्यातला हेतू होता. सगळ्यात महत्वाचा म्हणजे भावनिक, म्हणजे श्रद्धा ठेवून की बा माझी ही कृष्णा नदी, मी माझीच म्हणतो, काय त्याच्यामध्ये विशेष नाही. म्हणजे जसं मी कृष्णेचा आहे तसं कृष्णा माझी आहे, म्हणजे कृष्णा माझ्या मनात वसलेली आहे असं मी धरतो. आणि ह्या कृष्णाबाई सोबत जाऊया, आपण बघूया. आणि यानंतर मग माझ्या लक्षात आलं की कृष्णे भोवतालचा जो परिसर आहे हा हिरवागार पाचूसारखा आहे. अनेक ठिकाणी आता ज्या वेळेला कृष्णा बघतो त्यावेळेला मी अनेक उपनद्यांना सुद्धा मी भेटी दिल्या, त्यांचा सुद्धा मी सगळा अंदाज घेतला की बा हे कसं दिसतं, काय आहे, किंवा तिकडं काय काय परिस्थिती आहे त्याच्यातली, म्हणजे सुपीकता आणि याच्या दृष्टीनं. विशेषतः तुंगभद्रेचा जर विचार केला आपण तर त्याला बदामी, पट्टळकळ आणि ऐहोळे यावरून ज्या वेळेला येतो तिथं अप्रतिम कलाकुसर आहे. म्हणजे पट्टळकळ आणि ऐहोळे, हो, तिथं आर्किटेक्ट मुलं मुद्दाम अभ्यासाला येतात, त्याच्यावरून त्यांनी ते विधान सौध म्हणून उभं केलेलं आहे, ते त्याच्यावरून केलेलं आहे. ज्या वेळेला खिद्रापूरला आपण जातो, महाराष्ट्रातलं शेवटचं स्थान आहे, अप्रतिम कलाकुसर आहे त्याच्यातली. परंतु त्या लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा ते म्हणले हे आता त्या यांच्याकडे गेलेलं आहे, आर्किओलॉजीकडे गेलेलं आहे, आणि ते कोणीच इकडे लक्ष देत नाहीत. वस्तुतः पुन्हा मी जसं सांगितलं की काही कथा त्याच्यात येतात, सती आणि शंकर ही जी कथा तिथं येते त्यावरून हे सगळं देऊळ उभं केलेलं आहे. आणि मग तिथं ते दैवत आणि ही सगळी उभी केलीत, आणि सती नंदीवर बसून आले आणि ती रागावून पुढे येडूरला गेलेले, म्हणजे वीरभद्र म्हणून आहे. त्यामुळे इथं शंकरासमोर नंदी नाहीये आणि वीरभद्राचं पुन्हा येडूरच्या इथं स्थान येतं. तसंच आपल्याला पुढे येलगूरला गेलो तर मारुती दिसतो. मारुतीचा अतिशय सुंदर मूर्ती आहे तिथं,
आपण शांतपणे मारुतीकडे बघितलं तर मारुती आपल्याशी बोलेल की काय असं वाटतं. इतकं सुंदर हे कृष्णाकाठचं मंदिर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं, त्याचा आनंद घेणं, ते मनात ठेवणं, कदाचित लोकांसमोर आणणं. महाबळेश्वर पासून क्षेत्र महाबळेश्वर पासून सुरू होणारी ही नदी मच्छलीपट्टणम मध्ये बंगालच्या उपसागराला मिळते. ह्या नदीच्या काठांवर जास्तीत जास्त मंदिरं मला वाटते शिवाची असतील, धोमचं नृसिंहाचं मंदिर असेल, तसं नरसोबाची वाडी असेल. ह्यात काही कुठं साम्य जाणवलं का? महाराष्ट्रापासून कर्नाटक असेल किंवा आंध्र तेलंगणापर्यंत नदीच्या काठानं फिरताना. कृष्णेकाठी शंकराची अनेक मंदिरं आहेत. हो. आता कृष्णेची उपनदी घेतली तर भीमा नदी, तर भीमाशंकर म्हणजे ज्योतिर्लिंग तिथं येतं. श्रीशैल्य हे पुन्हा ज्योतिर्लिंगातलं आहे. हे आपल्याला कृष्णेकाठी येतं. त्याच्या खालून खोलवर नदी वाहते म्हणून तिला पाताळगंगा म्हणतात. एवढाच त्यातला भाग येतो. शंकराचे अनेक मंदिरं जसं महाबळेश्वर पासून सुरू होतं तसं तुम्ही धोमचा उल्लेख केला आता, धोम किंवा वाई, तर धोम मधली पुष्करणी ही अतिशय सुंदर आहे. म्हणजे खाली मोठं कासव आहे, त्याच्यावर चबुतरा आणि त्याच्यावरती नंदी, पेशवे काळातला आहे. पुन्हा वाईचा महागणपती घ्या आणि तिथली शंकराची देवळं घ्या, ती सुद्धा अतिशय सुंदर आहेत. त्याच्यावरून आपण ज्यावेळेला पुढे येतो त्यामुळे अजून एक उल्लेख करेन म्हणजे सोनगावच्या इथं कृष्णा नदीनं शंख वळण घेतलेलं आहे. हे असं क्वचित दिसतं आपल्याला. सोनगाव हे सोनगाव माहुलीच्या जवळ आहे. माहुलीच्या जवळ, बोरखळच्या पुढं बोरखळ म्हणजे सोनगाव माहुली. माहुलीला गेल्यानंतर माहुलीमध्ये अनेक म्हणजे सुंदर देवळं आहेत. माझ्या लक्षात आलं की आपण माहुली नीट पाहिले नाही, मला 2 दिवस लागले माहुली बघायला, म्हणजे नुसतं. तर माहुलीमध्ये अजून एक वैशिष्ट्य असं की हा जसा विषय तुम्ही शंकरांच्या देवळाचा काढलेला आहे, याचा अजून एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलं की बहुतेक कृष्णेकाठी अंत्यविधी होतात. आणि शंकर ही त्याची दैवता किंवा दैवत असल्यामुळं त्या ठिकाणी शंकराची देवळं असावीत. कारण माहुलीतली सगळी देवळं ही समाधी स्वरूपात आहे. अमृतेश्वर हे फक्त एक त्यातलं देऊळ आहे की जे समाधी स्वरूपात नाहीये. त्याच्या बरोबरीनं कृष्णा नदीच्या मूर्ती आपल्याला कुठं दिसतात, कृष्णाबाईच्या मूर्ती कुठं दिसतात, तर एक सुरुवातीला महाबळेश्वरला दिसती, वाईला घाटावरती दिसले आपल्याला मूर्ती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माहुलीला आल्यानंतर कृष्णावेणी, आपण कृष्णा नदी म्हणतो पण पुढं कृष्णावेणी असाच उल्लेख आहे. म्हणजे नरसोबावाडी, म्हणजे कृष्णावेणी म्हणजे शिवस्वरूप. कारण वेण्णा नदीचं मूळ नाव भद्रा आहे, कृष्णेचं कृष्णा आहे, कोयनेचं कुकुदमती आहे. त्यामुळे कृष्णावेणी उत्सव म्हणजे मी विजयवाड्याला गेलो तेव्हा ते नुसतं कृष्णा नाही, हा म्हणजे कृष्णावेणीचा उत्सव आहे. तर ही कृष्णावेणीचं एकत्र असलेलं मंदिर फक्त माहुलीत आहे. त्यानंतर मग पुढे जातो त्याला नरसोबावाडीचं जे देवस्थान आहे त्या देवस्थानला लागून कृष्णा आहे. म्हणजे कृष्णेचं आपण पुतळा म्हणू किंवा मूर्ती, पण ती आपल्या लक्षात येत नाही. त्याला विचारलं, त्यानं मला हाताला नेऊन दाखवलं की ही बघा या ठिकाणी ही कृष्णा नदीचं मूर्ती आहे. त्याच्या पुढं आपण ज्या वेळेला विजयवाड्याला जातो तिथं त्याला प्रकाशम बॅरेज म्हणून आहे, तिथं कृष्णा नदीचा मोठा पुतळा किंवा मूर्ती ठेवलेली आहे. आणि हमसाला देवी म्हणजे अगदी शेवटी जातो तिथं रस्त्यावरती मोठं कृष्णा नदीचं शिल्प असं उभं केलेलं आहे. हे जसं आता आपण शंकरांची मंदिरं बघितलं तशी देवीची मंदिरं सुद्धा आहेत. देवीची मंदिरं साधारण आपल्याला कुठं दिसतात तर आपण कृष्णा नदी काठान जातो त्यावेळेला छाया भगवती म्हणून आलमट्टी धरणाच्या पुढच्या बाजूला आहे. तिथेही कृष्णा नदी खूप खोल 300 फूट खोल आहे. त्याच्या मध्यामध्ये ते छायादेवीचं मंदिर आहे. त्याची पौराणिक कथा आहे पण त्या खोलात मी जात नाही. दुसरं मल्लिकार्जुन ज्या वेळेला बघतो आपण त्यावेळेला तिथं भ्रमरांबा म्हणून आहे. कर्नूल जवळ तुंगभद्रा कृष्णा नदीचा संगम बघतो त्यावेळी तिथं जोगुलांबा म्हणजे योगुलांबा त्याचा तो अपभ्रंश झालेला आहे. आणि बालब्रह्मेश्वर म्हणून शंकराचं मंदिर येतं. ह्या देवीच्या सगळ्या ज्या हे आहेत ठिकाणं ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ज्या वेळेला आपण विजयवाड्याला जातो त्यावेळेला कनकदुर्गा म्हणून कनकदुर्गेचं फार सुंदर मंदिर आहे. देवीची मंदिरं आपल्याला बहुतेक कर्नाटक हद्दीपासून सुरू होतात. आपल्या महाराष्ट्रात देवीची मंदिरं महाराष्ट्रामध्ये कमी आहेत किंवा कृष्णाबाईच आहे म्हणून हा जसा भाग आहे तसं तुम्ही म्हणला साम्य कुठं आहे तर नरसिंहामध्ये साम्य आहे. नरसिंह आपल्याला धोमपासून नरसिंह सिद्धेश्वराचं मंदिर की जिथे एक उग्र नरसिंह आणि शांत नरसिंह हे एका पाठोपाठ एक दिसतात. तिथून आपण ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला बहे बोरगाव आणि तिथं कोळेश्वर म्हणून जे आहे त्या ठिकाणी तो ज्वाला नरसिंह असं त्याचं नाव आहे. आणि मी ज्या वेळेला खोल असं त्या दर्शनाला गेलो त्यावेळेला मलाही घाम आला. म्हणजे त्या आता ज्वाला म्हणून किंवा त्यामागं शास्त्रीय कारण असेल परंतु हे असं. दुसरं कसं आहे याच्या बरोबरीनं मारुतीची जी मंदिरं आहेत जसं आता तुम्हाला येलगूर सांगितलं तसं बहे बोरगावला
मारुतीनं कृष्णा नदी अडवली, रामदास स्वामी बसले म्हणून त्याला बाहू क्षेत्र म्हणले. बाहूचं बहे बोरगाव झालं आणि त्या डोहामधून मारुती बोलवतं असं त्यांना वाटलं म्हणून ती मारुतीची मूर्ती काढून तिथं स्थापना केली. तसंच अंगापूरला ज्या वेळेला बघतो तिथेही डोहात आपल्याला अंगलाई देवीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. हा एक भाग. तसं शूरपाली म्हणून आहे कर्नाटकामध्ये. ते शूरपालीला असं म्हणलं जातं की गंगा ज्या वेळेला मलिन झाली, पातका अनेक लोकांनी आपल्या सोडली म्हणून शंकरांना शरण गेली, तेव्हा शंकर म्हणले की तू तुझी मोठी बहीण कृष्णेला भेटायला जा आणि तिथं तू सुपानं दान कर. शूर्प म्हणजे सूप, शूरपालय हे नाव. मग तिनं अनेक दानं तिथं केली आणि ती तिथून मुक्त झाली. तिथं अतिशय सुंदर नरसिंहाचं मंदिर आहे. आणि कोपर म्हणून पुढं आहे, तिथं सुद्धा लक्ष्मी आणि नरसिंह याचं मंदिर येतं. तेव्हा नरसिंह, शंकर, देवी, मारुती ही मंदिर आपल्याला कृष्णेच्या काठावरती बघायला मिळतात. डॉक्टर वारुंजीकर, शेवटचे 2 प्रश्न आहेत की एखादा म्हणजे मनापासून लक्षात राहील असा अनुभव या परिक्रमेनं आपल्याला दिला का, आणि तो आमच्या श्रोत्यांसाठी सांगितला तर खूप आनंद होईल. साधारणपणे ही परिक्रमा पूर्ण करायच्या दृष्टीनं मी मच्छलीपट्टण या ठिकाणी पोहोचलो. मच्छलीपट्टणचं आता नाव कृष्णा जिल्हा केलेलं आहे. मच्छलीपट्टण म्हणजे माझी अशी समजवते काय, समुद्राकाठी जाऊ आणि कृष्णा नदी कुठे आहे विचारू आणि आपण दर्शन घेऊ वगैरे सगळं बघूया म्हणून मच्छलीपट्टणच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी मी निघालो. त्यावेळेला मला एक भारद्वाज पक्षी आणि गाय आणि वासरू, म्हणजे वासरू दूध पिते असं दिसलं. म्हणलं बा कृष्णाबाईनं आपल्याला कौल दिलेला आहे, आपल्याला आज दर्शन होणार, म्हणून मी तिथं गेलो. मच्छलीपट्टणच्या किनाऱ्यावर सकाळी लवकर गेलेलो होतो. तिथं विचारला, त्यांनी सांगितलं इथं नाही कृष्णा नदी, म्हणजे अर्थात बंगालचा उपसागर आणि तो मोठा किनारा आहे त्याचा, कोरोमंडलचा किनारा म्हणतो आपण त्याला. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला हमसाला दिवी इथं जावं लागेल. दिवी हे बेट आहे, तर हमसाला हे त्याचा पुढचा भागाला घेतला. तर हमसाला दिवी या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही निघालो. पुन्हा रस्ते अमुक तमुक करत आम्ही बऱ्याच वेळानं तिथं पोहोचलो. पोहोचल्यानंतर त्याला सांगितलं की ग्रामस्थांना विचारलं की मला कृष्णा नदी बघायची आहे किंवा त्याचा संगम बघायचा आहे, तर इथं समुद्र किनारा कुठे आहे. त्यांनी मला समुद्र किनारा दाखवला, पण त्याचा रस्ता बंद होता, त्याला कुलूप होतं. म्हणलं मध्ये वनक्षेत्र आहे, म्हणजे त्यांच्या भागात येतो, त्यामुळे त्यांनी ते बंद ठेवलं होतं. ते म्हणले हा 9 वाजता उघडेल. साधारण 8 वाजले असतील. तर त्यांना मी म्हणलं की दुसरी काही व्यवस्था म्हणजे चालत जाऊ शकेन का. तर त्यातला एक माणूस म्हणला मी मोटारसायकलनं बाजूनं रस्ता एक आहे, म्हणजे एक माणूस जाण्यासाठी ठेवला, तो तिथून नेतो, तुम्हाला तिथं आणतो. त्याला घेऊन मी तिथे गेलो. त्याला परत विचारलं की कृष्णा नदी कुठे आहे. तो म्हणला कृष्णा नदी इथं नाही, इथून अजून ते एक 10 किलोमीटरवर लांब आहे. बर. त्यानंतर मग आम्ही परत माघारी आलो. माघारी आल्यानंतर माझा जो दुभाषी होता त्याला विचारलं. त्यानं मला असं सांगितलं की हा जो किनारा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कृष्णा नदी मिळते त्याला सागर संगम म्हणतात. तिथं या काही दिवसामध्ये अनेक पर्यटकांचे जीव गेलेले आहेत. बर. त्यामुळं तो भाग पोलिसांनी पूर्ण सील केलेला आहे. तिथं कुणालाही जाऊ देत नाहीत आणि हा सगळा भाग बंद आहे. तो तुम्हालाही बघता येणार नाही, म्हणजे बघता येणार नाही तो आत्ता तरी मोकळा नाहीये त्यातला. मी म्हणलं आता आपण इथपर्यंत आलो आणि मग जसं म्हणतो की देव आपली परीक्षा घेत असतो किंवा हा किती याचा निग्रह मोठा आहे. तर मी म्हणलं की अजून काय दुसरा मार्ग आहे. मग त्याचा जो दुसरा एक ग्रामस्थ म्हणूया आपण तिथला, त्याने सांगितलं की मी तुम्हाला नेईन, परंतु चालायची तयारी पाहिजे. चालायचे आपल्याला ह्या तिवराच्या जंगलातून चालायचे. तिथं अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी म्हणजे रस्ता चांगला नाही, वाटेत चिखल आहे, खड्डे आहेत, पाणी भरलेलं असतं. याखेरीज शिंपले, काटे या सगळ्यांमधून आपल्याला जावं लागेल. तिथं वाटेत तुम्हाला काही मिळणार नाही, म्हणजे पिण्याचं, म्हणजे समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, अशी ती अवस्था असेल. थोडक्यात त्यानं ते जे सगळं वर्णन सांगितलं ते मी जाऊ नये असं त्याच्याबद्दल सांगितलं. मी म्हणलं ठीक आहे मी येतो म्हणलं. मी पाहिलं त्याच्या पायात चप्पल नव्हती. मी चप्पल काढून टाकली. देश तसा वेच. माझी अर्धी चड्डी होती, त्याच्यावरही लुंगी, वर एक शर्ट होता, फोन फक्त जवळ घेतलेले होते आणि मी तिथून त्याच्याबरोबर चालायला निघालो. भगवंताचं नाव घेतलं आणि सुरू केलं. पश्चिम बंगाल किंवा हा बंगालचा उपसागर जो आहे हा अतिशय तशा अर्थानं धोकादायक आहे. म्हणजे केव्हाही वादळं उठतात, लाटा येतात, मोठ्या वारं सुटतं, पाऊस सुटतो. तसा पाऊस सुरूच झालेला होता. नंतर दमट भाग आणि उष्ण वारं, घामाच्या धारा अंगातून येत होत्या. गुडघाभर चिखल, काटे टोचतायत आणि असं जातोय. मग काही ठिकाणी भरती आल्यानंतर बरेचसे खड्डे भरले जातात आणि ओहोटीनंतर ते निघून जातं, पण ते पाणी तसंच राहतं. त्यामुळे माझ्या बरोबरचा जो साथीदार होता
तो पहिल्यांदा पाण्यातून जायचा, बघायचा की हे सगळं बरोबर आहे का, तो माल धरून न्यायचा. सुरुवातीलाच त्याला मी म्हणलं की मला आता ते काठी घ्यावी असं वाटते, तर त्यानं खुणेनं सांगितलं, कारण भाषेचा प्रश्न होता की मीच काठी आहे तुमचं, म्हणलं मी तुम्हाला धरून नेईन. त्याप्रमाणे आम्ही किती वेळ चालत होतो याचा पत्ताच नाही. याच्यामध्ये म्हणजे मोबाईलची रेंज नाहीये, प्यायला पाणी नाही, वरती आकाश दिसते, तिवराचं जंगल आहे आणि आजूबाजूला कुठंच काही दिसत नव्हतं. मी म्हणलं आता हा बरोबर नेतोय का नाही हे माहिती नाही, पण एकदा श्रद्धा ठेवली किंवा त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर तो नेणार होता. नंतर आम्ही काही वेळ झाल्यानंतर एकदम त्यांना मला थांबवलं आणि असं दाखवलं, तर समुद्राची गाज ऐकू येत होती. माझ्या लक्षात आलं की हे ठिकाण जवळ आलेलं आहे आणि मी पुढे गेलो आणि मी स्तंभितच झालो. इतका मोठा समुद्र किनारा त्या ठिकाणी, एका बाजूनं कृष्णा नदी, ती सुद्धा समुद्रासारखी दिसती, दोन्ही एकमेकाला मिळालेले आहेत. दूरवर बघावं तर आकाश आणि समुद्र एक झालेला आहे, वरती ढग होते आणि ज्याला आभा म्हणू आपण, प्रकाश, म्हणजे ही पंचमहाभूतच. वारं वाहत होतं, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू हे सगळे तिथे एकवटलेले होते आणि समोर कृष्णा नदी. हे सगळं बघून मी धन्य झालो. त्याला सांगितलं की मला दर्शन घ्यायचंय. त्यानं मला सांगितलं की आज मी तुम्हाला जाऊ देणार नाही, कारण ही गोष्ट खरीच होती की इथं जर काही घडलं तर इथं कोण येणारच नव्हतं. म्हणजे तुम्ही म्हणजे कोणी बुडला किंवा काही झालं त्याला ट्रेस लागण्याचं काही कारणच नव्हतं त्याच्यामध्ये. आणि तो जिथं मी जाईन तिथं तो माझ्यासोबत होता. त्यानं सांगितलं की तुम्ही दर्शन घ्या, तुम्ही यासाठीच आलेलं आहे. पहिल्यांदा मी पाण्याला हात लावून पायात ओंजळ घेतली आणि कृष्णाबाईला नमस्कार केला. म्हणलं तुझ्यामुळं माझी ही परिक्रमा पूर्ण होती. आणि मग मी थोडासा आत गेलो. तो माझ्याबरोबर आत आला. त्यानं एक शब्द वापरला की प्रमाद करायचा नाही. तो प्रमाद आपल्याकडचा आणि त्याचा शब्द योग्य, म्हणजे पाण्याशी कुठं दंगा करायचा नाही. आणि त्यावेळेलाच एकदम एक लाट आली आणि पायाखालची वाळू सरकली आणि कृष्णेनं मला आपल्या कुशीमध्ये घेतलं. तिथं जसं आपण साष्टांग नमस्कार केला, तो कृष्णेला नमस्कार होता. तिथं मी अर्घ्य दिले, अतिशय भावपूर्ण यानं मी तिथं नमस्कार केला. आणि मग ते अश्रू होते का समुद्राचं पाणी, हा प्रश्न तिथं संपतो. आणि मग त्यानं मला बाहेर घेतलं आणि बाहेर गेल्यावर आम्ही एक 5 मिनिटं थांबलो असतो. तो म्हणला आता जायला पाहिजे, कारण हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, इथं पोलीस येतात, ते पकडलं नंतर मग कोण निस्तरणार. तिथून मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. म्हणजे आता जायला हवंच होतं. पुन्हा एकदा हे मी सगळं बघितलं. माझ्या लक्षात आलं की हा सगळा मोठा जो कॅनव्हास आहे त्याच्यावर मी एक बारीक ठिपक्यासारखा होतो. आता भगवंताचं दर्शन ह्याच्यापेक्षा काय वेगळं असणार आहे. आणि त्या दर्शनासाठी आपले डोळे तरी तयार आहेत का. मी डोळे मिटले आणि कृष्णाबाईचे आभार मानले की बाई हे तू मला दर्शन अतिशय सुंदर दिलं. मी परतीचा प्रवास सुरू केला. आणि ज्या वेळेला आपण मनाच्या भावना आणतो तेव्हा मला वाटलं की मी आता फुलावरनं चाललेला आहे. वारा आहे तो शांतपणे व्हायला लागलेला होता आणि सुगंध सुटलाय असं मला वाटत होतं त्याच्यामध्ये. म्हणजे पावरीचा सूर भिडला मजसी माझा विसर पडला, हे जसं गाण्यात म्हणलेलं आहे त्याप्रमाणे मी शांतपणे चालत होतो. जसं आपण म्हणतो सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जेऊ, याच्यामध्ये कुठलीच भावना राहिलेली नव्हती की मला आनंद झालाय का दुःख झालेलं आहे. त्याच्या पलीकडे मी काही क्षण तरी जाऊन पोचलो. हाच कृष्णाबाईचा प्रसाद, हाच कृष्णाबाईचा आशीर्वाद होता. मी परत आलो आणि त्याचं जे ग्रामदैवत आहे तिथं वेणुगोपाळ मंदिर आहे. कृष्णा नदी म्हणून तो वेणुगोपाळ, त्याचं दर्शन घ्यायचं होतं मला. आणि म्हणून माझ्या असं एक लक्षात आलं होतं की मी ज्या वेळेला जिथं जिथं जात होतो तिथं माझ्या पावलांचे ठसे मला दिसायचे. कारण अर्थात माझं वजन जास्त आहे, पण तो जो काटक माणूस होता त्याच्या पावलांचे ठसेही मला दिसत नव्हते. मला नंतर हे सगळं रिकलेक्ट झालं, मला आश्चर्य वाटलं. आणि तिथून परत आल्यानंतर मग त्याची जायची वेळ येईल. तो म्हणला मला आता जायला पाहिजे. म्हणलं तुझं नाव काय रे. म्हटलं म्हणजे आता पुन्हा भाषेचा प्रश्न होता. आणि त्यानं त्याचं नाव मला सांगितलं की माझं नाव गोपाळ कृष्ण. मला जो घेऊन आलेला होता त्याचं नाव मधुसूदन, माझं नाव मुरलीधर. तिन्ही नावं, आणि ही तिन्ही नावं आणि कृष्णाबाईचं हे दर्शन. आणि मग त्याला मी हात जोडले, त्याला तोंडला असं करू नका म्हणला. त्यानं माझे हात पकडले. हा एक मोठा क्षण होता त्याच्यामध्ये. आणि हमसाला देवीच्या देवळात गेलो, तिथं गाभारा अंधारा होता, बारीक दिवा लागलेला होता. आणि मी भगवान कृष्णाकडे बघितलं, मुरली घेऊन माझ्याकडे तो गालात हसत होता. असं मला वाटलं. हाच एक माझा त्याच्यातला अद्भुत अलौकिक आणि परमोच्च आनंद देणारा क्षण मला या परिक्रमेमध्ये आढळला. डॉक्टर वारुंजीकर, शेवटचा प्रश्न की ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये काही वेगळे बदल घडलेले आपल्याला जाणवले का. हो, याच्यामध्ये मला बदल जाणवतो. म्हणजे मी आनंदी झालो, मी शांत झालो. आता मी शांत नव्हतो अशातला भाग नाहीये, परंतु एकदा तुम्हाला हे लक्षात आलं की मला साध्य काय करायचं या आयुष्यात. म्हणजे
थोडक्यात माझा जन्म का झाला असावा, तर एक मी जसं सांगितलं की कैलास मानसरोवराचं दर्शन, बरेच कष्ट घेतल्यानंतर जे दर्शन होतं ते खरं दर्शन. कारण त्यानंतर मग तुम्हाला त्याचं महत्व पडतं. कारण कैलास मानसरोवर जवळजवळ 30 दिवस मी चालत होतो 20,000 फूट उंचीवर. हे आता समुद्र सपाटीवर होतं आणि इथं मला दर्शन झाल्यानंतर आता याच्यामधून मला दुसऱ्या कशाची इच्छा राहिलेली नाही. जो काही आहे क्षण तो आनंदात घालवणे आणि कृष्णाबाईचं पुनरुत्थान व्हावं किंवा तिची अजून लोकांना महती पटावी किंवा हे लोकांसमोर यावं असं आता मला वाटतंय. मला वाटतं एका वेगळ्या परिक्रमेची, आपल्या महाराष्ट्राची एक जीवनदायिनी असलेली कृष्णा नदी की जी आपल्या काठानं वाहतीये, त्या कृष्णा नदीची परिक्रमा डॉक्टर मुरलीधर वारुंजीकर यांनी पूर्ण केली. अलौकिक अशी अनुभूती या मुलाखतीतून त्यांनी देखील आम्हाला दिली, आपल्या श्रोत्यांना देखील नक्की मिळाली असेल. अशी परिक्रमा अनेक जण करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर वारुंजीकर नेहमीच तत्पर असतील अशी आपण आशा करूया. खूप वेगळं नदीचं रूप, अलौकिक रूप तुम्ही आम्हाला आपल्या परिक्रमेतून उलगडून दाखवलं. आकाशवाणीतर्फे आपले